बोगस बियाणे आणि खतांचा जबरदस्त फटका जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतो आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये 146 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की बोगस बियाणांमुळं त्यांना दुबार पेरणीचा जो काही भुर्दंड आहे तो सोसावा लागतो आहे आणि कडक कारवाई जी आहे ते खतं आणि बियाणे जे बोगस बनवत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची सातत्यानं मागणी होते आहे. मात्र कठोर कारवाई जी आहे ते होताना पाहायला मिळत नाहीत. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये आपण आहोत. आपण जर पाहिलं तर खतांमध्ये देखील बोगसगिरी कशा पद्धतीने सुरू आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. खतांच्या पोत्यांमध्ये हे अशा प्रकारचे दगड, माती, धोंडे हे सगळं निघतं आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे आणि खतांऐवजी हे दगड, धोंडे विकत घ्यायचे अशा प्रकारची स्थिती आहे. RCF राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचं हे खत आहे जे सायन मुंबईमध्ये तयार झालेलं आहे आणि लातूरच्या शेतकऱ्यांनी हे विकत घेतलेलं आहे. महादेव वाघमारे नावाचे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण हे एक खताचं पोतं जे आहे ते आपण प्रात्यक्षिक म्हणून बोगसगिरी कशी असते उघड करण्यासाठी म्हणून ठेवलेलं आहे आणि ऑन कॅमेरा आपण हे पोतं फोडणार आहोत. फोडा. म्हणजे प्रत्येक पोत्यामध्ये दगड, रेती अशा प्रकारचं निघतं आहे आणि खतांमध्ये देखील जे आहे ती भेसळ, बनावट आणि बोगसगिरी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. आपण जर लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यामध्ये जे काही वितरित खतं होतात त्यामधले जवळपास 45 खतांच्या कंपन्या ज्या आहेत ते बोगस खतं पुरवतात. अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या समोर येत आहेत. बियाणांमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर साधारणतः 145 शेतकऱ्यांनी आतापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत आणि 45 कंपन्यांनी पूर्णपणे बोगस बियाणे जे आहेत ते शेतकऱ्यांना विकलेलं आहे. खरं तर अशा बोगस खत आणि बियाणे बनवणाऱ्या कारखान्यांवर, कंपन्यांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी होते. कारण ज्या शेतकऱ्याकडे 4-5 हजार रुपये नाहीत त्या शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा पेरणी करावी लागते आणि प्रसंगी पुन्हा पुन्हा पेरणी केल्यानंतर देखील काहीच उगवत नाही. अशा स्थितीमध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आलेले आहेत. अशा प्रकारची स्थिती जी आहे ती लातूर जिल्ह्यामध्ये आहे. खताचं पोतं जे आहे ते ऑन कॅमेरा आपण हे फोडतो आहोत. RCF राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचं हे खताचं पोतं आहे जे की सरकारच्या अखत्यारीत असलेली ही कंपनी आहे. याच्यावर सबसिडी आणि अनेक गोष्टींचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. टाकून द्या पूर्णपणे. खरंच माती हे की मातीचंच आहे का फसवलं बघा शेतकऱ्याला. हे अशा पद्धतीनं आपण दगड वगैरे आपण जे पाहतो आहोत ह्याच्यामध्ये रेती, दगड, गोटे केली आणि तुम्ही हे दाखवा, हे दाखवा, हे दाखवा. हो का? हे अशा पद्धतीनं हे दगड, धोंडे जे आहेत ते याच्यामध्ये मिक्स असले पाहायला मिळतात. ही गारगुटी आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर ही कशाच पद्धतीनं शेतकऱ्याच्या उपयोगी येत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. पण शेतकऱ्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यांनी खरं तर हे पोतं जे आहे ते आम्ही येईपर्यंत सांभाळून ठेवलेलं होतं. मला सांगा काय परिस्थिती झाली आहे? किती एकर शेती आहे तुम्हाला? आणि हां, मला 1 एकर शेती आहे, पण मी दुसऱ्याची 7-8 एकर शेती करतो. त्याच्यासाठी मी दगडमाती निघाली. त्याच्यानंतर मी फोडायचं हे ठेवलं, कारण का खातच दगडमाती असल्यामुळं ट्रॅक्टरच्या हे सहाय्यानं आम्ही पेरणी करतो, पण ती बोळतच नव्हता खातच. त्याच्यामुळे ठेवण्यात आलं ती. काय मागणी आहे सरकारकडे? म्हणजे पैसे देऊन दगड, माती, रेती विकत घ्यायची वेळ आली आहे खतांमध्ये. शेतकऱ्याची एवढीच मागणी आहे, जी कंपन्या बनवतात त्या कंपन्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी देखील आपल्या सोबत आहेत. मला सांगा काय मागणी आहे? लातूर जिल्ह्यामध्ये खत आणि बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांना फसवलं जातं आहे आणि कठोर कारवाई मात्र होत नाही. मी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष आहे गजानन भिवाजी बोळंगे. मला यांचा फोन आल्यावर मी लगेच ॲक्शन मोडमध्ये आलो आणि लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे खतांची यादी आहे त्याच्यामध्ये बोगस काय तर 77 खतं निघालेली आहेत. म्हणजे फेल सॅम्पल आहेत. ही सॅम्पल फेल गेलेली खतं ही तिथला ते कोटा ते पूर्णच्या पूर्ण वापस घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांना नवा दिला पाहिजे. तसं होत नाही. तो तिथं तसाच राहतो. तसं औषधामध्ये तसंच आहे आणि बियाणामध्ये तसंच आहे. 146 काय तर बियाणे आहेत, त्यातले 50-60 बियाणे खराब आहेत. ते सॅम्पल फेल गेलेले बियाणे का तुम्हाला पास करून घेतले जातात? पैसे देऊन पास केले जातात. क्वालिटी कंट्रोलचा जो माणूस आहे म्हणजे तालुका गुण नियंत्रक मधला माणूस, तो हा सगळं मॅनेज करून पैसे घेऊन
सॅम्पल पास करून अशा प्रकारे त्यांना परवानगी देतो विक्रीला. म्हणजे बोगस निघाल्यानंतर त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे आणि रॅकच्या रॅक परत गेले परत गेले पाहिजेत. म्हणजे जेवढे शेतकऱ्यांनी जे आता मी अखेर 31/3/2026 रोजी हे सॅम्पलिंग होतं. मग आता त्याच्या 4 महिने उलटले. मग सॅम्पलिंग झाल्यानंतर हे खत ते फेल आहे म्हणून सांगितलं ना, मी शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे फेल आहे, तुम्ही ही खातं घेऊ नका. कारण नुकसान शेतकऱ्याची भरपाई होतच नाही. सध्या पाऊस पडणार झालाय आणि असले डुप्लिकेट खात तर शंक आहे. म्हणजे समुद्रातले वाळू भरून आणून टाकले काय खतामध्ये, शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि 2450 रुपयाला खताची किंमत आहे. आणि RCF खत हा म्हणजे सरकारचा खत आहे. 80% शेअर्स आहेत ते सरकारचे आहेत. म्हणजे सरकारच्याच खतामध्ये हां. एक मिलावट आहे. मग हे कशी काय सरकारी परवानगी कशी काय देते? त्यात मंत्री देखील लाचार आहे, सर्व अधिकारी लाचार आहेत. मग सगळे अधिकारी आणि मंत्री हे शेतकऱ्याच्या मुळावर. आता सरकारच्या कंपन्या असतील किंवा इतर खाजगी कंपन्या असतील, आपण जर लातूर जिल्ह्याची स्थिती लक्षात घेतली तर लातूरमध्ये 247 बोगस बियाण्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे सॅम्पल तपासले गेले आणि त्याच्यामध्ये 45 खतं जे आहेत ते बोगसरित्या आढळलेले आहेत. आणि आपण जर लक्षात घेतलं तर कीटकनाशकांचं देखील तसंच आहे. 266 पैकी 7 कंपन्यांचे जे काही कीटकनाशक आहेत ते देखील बोगस निघालेले आहेत. आणि खतांचं जर लक्षात घेतलं आपण तर 78, ही संख्या मोठी आहे, 78 खतांच्या कंपन्यांचे सॅम्पल जे आहेत ते बोगस निघालेले आहेत. आणि आत्तापर्यंत 146 शेतकऱ्यांनी बियाणे बोगस निघालेल्या संदर्भामध्ये कृषी विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.